नमस्कार मित्रांनो, 29 एप्रिल 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिलासादायक असा निर्णय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विविध शैक्षणिक अडचणी असतात, जसे की शैक्षणिक शुल्क, प्रवेश शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय शुल्क यासारख्या आर्थिक कारणांमुळे या दिव्यांग विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही किंवा शिक्षण घेताना त्यांना विविध अडथळे निर्माण होतात. या सर्व बाबींचा विचार करता दिव्यांग विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये महत्त्वपूर्ण असा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये प्रथमच दिव्यांगाच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. या सुधारित शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कापासून ते वैद्यकीय तपासणी शुल्क यासारख्या इतर शुल्काकरिता रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या शिक्षण शुल्का व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना गट 1च्या अंतर्गत पदवी किंवा पदवीनंतरच्या शिक्षणासाठी डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यास ₹1700 तर अनिवासी विद्यार्थ्यास ₹900पर्यंतचे अर्थसहाय्य दरमहा मिळणार. मित्रांनो, कंसामध्ये पूर्वीचे अर्थसहाय्य दाखवलेले आहे. गट 2 इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यास ₹1200 व अनिवासी विद्यार्थ्यास ₹850. गट 3 यामध्ये वरील गट 1 व 2 मधील समाविष्ट नसलेल्या पदवी किंवा त्यानंतरच्या अभ्यासक्रमासाठी ₹1200, ₹850 देण्यात येणार. गट 4 अंतर्गत 10वी नंतरच्या पदव्युत्तर डिप्लोमासाठी विद्यार्थ्यास ₹1100 व ₹800 अर्थसहाय्य मिळणार. अंध दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाचक भत्त्यासाठी 1, 2, 3 या गटासाठी ₹300 तर गट 4 साठी ₹225 अर्थसहाय्य आता दरमहा मिळणार. दिव्यांग विद्यार्थ्याच्या अभ्यास दौऱ्याकरिता वार्षिक ₹500 ऐवजी आता ₹1500 मिळणार आणि टंकलेखन, छपाई खर्च, पुस्तक यासाठी भत्ता आता ₹1800 करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीमध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत होऊन त्यांचे लक्ष शिक्षणावर केंद्रित होऊन त्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी याचा अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे यांना स्वावलंबन व स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी निश्चितच याचा उपयोग होणार आहे. मित्रांनो, ही मंजूर करण्यात आलेली वाढ लागू करण्यासाठी शासनाकडून यासंबंधी एक परिपत्रक निर्गमित करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे ही अपडेट आपल्या जवळच्या दिव्यांग बांधवांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना जरूर शेअर करा. धन्यवाद.